की संख्या वाढली आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं. तर ते खरंच वास्तव आहे का? आणि वाढली असेल तर ती काही लोकांचं असं म्हणणं आहे की निसर्गाचं चक्र चालण्यासाठी सगळ्या प्राण्यांची संख्या त्या प्रमाणात असावी लागते आणि यांची संख्या त्या प्रमाणापेक्षा जास्त वाढली, तर त्या अनुषंगाने तुमचं काय मत आहे? हां, तर निसर्गामध्ये नेहमी सगळ्या गोष्टी संतुलन असतात, हा दुसरा एक खूप मोठा गैरसमज आहे. म्हणजे ती अंधश्रद्धा आहे म्हटलं तरी चालेल. बऱ्याच निसर्गाबाबतच्या बऱ्याचशा गोष्टी आपण श्रद्धा या पातळीवरती जपलेल्या आहेत. त्यातल्या खूप थोड्या विज्ञानाच्या पायावर उभ्या आहेत. तर बऱ्याचशा आपल्या श्रद्धा आहेत. तसं निसर्गामध्ये नेहमी संतुलन असतं आणि माणसामुळेच ते बिघडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही माणसाला बाजूला केलात की लगेच सगळं परत संतुलित होईल, असं होत नाही. निसर्ग कशावर चालतो तर तो सर्वायवल ऑफ द फिटेस्टवर चालतो. प्रत्येक प्राणी आपला वंश कसा चालेल याप्रमाणे आपलं बिहेवियर बदलत असतात, बिहेवियर ठरवत असतात. याच्यामधूनच कधी कधी काही परिस्थितीत संतुलन पण निर्माण होतं. म्हणजे मी इकडे ओढतोय आणि तू तिकडे ओढतोयस, असं दोघंही स्वार्थासाठीच ओढतायत, पण त्याच्यामधून कुठेतरी संतुलन येऊ शकतं. तसं कधी कधी निसर्गामध्ये संतुलन येतं, पण संतुलन हा निसर्गाचा मूलधर्म नाही. आणि त्यामुळे तुम्ही माणसाला बाजूला केलं तर सगळं निसर्गावर सोडलं तर सगळं परत संतुलित होईल आणि तुम्हाला जे संतुलन अभिप्रेत आहे तसं होईल असं काही सांगता येत नाही. खूप ठिकाणं अशी झालेली आहेत की लोकांनी एखादी जमिनीचा पट्टा समजा शेतीसाठी असेल, इतर काही कारणासाठी असेल, तो सोडून दिला. आता आपल्याला असं वाटेल की तो सोडून दिला की परत तिथं नैसर्गिक अधिवास निर्माण होईल, परत पहिल्यासारखं जंगल वाढेल. तसं न होता तिथे तण वाढतं, वीड्स वाढतात, म्हणजे टणटणी येते, रानमुडी येते किंवा भूतगांजा येतो, असंच काहीतरी होतं. म्हणजे तुम्ही माणसाला बाजूला काढलं की सगळं छान निसर्ग परत प्रस्थापित होतं का, तर तसं नाही आहे. आणि याचं कारण असं की आपल्याला निसर्ग पूर्णपणे समजला आहे का, तर नाही समजलेला. न समजण्यावरतीच जर का तुमच्या कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजीज अवलंबून असतील तर ते नेहमी यशस्वी होतील सांगता येतं. त्या कधी कधी त्याचं फेल्युअरही होणार आहे. आणि आत्ता जे उपद्रव होईपर्यंत ज्या प्राण्यांची संख्या वाढते आहे ते आपल्या कॉन्झर्वेशनचं फेल्युअर आहे. शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य, लोकांचा आवाज, लोकविकास मंच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.